इंडियन क्लब फुटबॉल आजपासून सुरू होतं आहे, कारण ड्युरँड कप आज सुरू होतो आहे. त्याच्याने इंडियन क्लब फुटबॉलचा आगाज होतो, जो सीझन ऑलमोस्ट 9 महिन्यापर्यंत चालेल. त्याच्याबद्दल, त्या स्ट्रक्चरबद्दल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये आणखी बोलूयात. पण ड्युरँड कपबद्दल बोलूयात. 24 टीम्स यामध्ये पार्टिसिपेट करतात. फुटबॉल लीगमधून, ISLमधून, बाकीच्या आर्मी टीम्स म्हणजे 4 आर्मी टीम्स असतात. तसेच गेस्ट इन्व्हायटी म्हणून यावेळेस श्रीलंकाची आर्मीची फुटबॉल टीम खेळायला आलेली आहे. असे 24 क्लब्स 4-4च्या ग्रुपमध्ये 6 ग्रुपमध्ये डिवायडेड आहेत. यांच्यामध्ये प्रत्येक क्लब बाकीच्या 3 क्लबबरोबर मॅच खेळेल. जिंकणाऱ्याला 3 पॉईंट भेटतील, ड्रॉ राहिला तर 1 पॉईंट आणि हारली तर 0 पॉईंट. आणि जो टॉप क्लब आहे तो क्वार्टर फायनलसाठी प्रोसीड होईल. असे 6 क्लब क्वार्टर फायनलसाठी प्रोसीड होतील आणि सेकंड प्लेसला जे क्लब येतील त्यांच्यामध्ये जे टॉपचे 2 क्लब असतील ते 2 क्लब क्वार्टर फायनलमध्ये जातील आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल होईल. 23 ऑगस्टला फायनल होणार आहे कोलकातामध्ये. आज पहिली मॅच आहे ईस्ट बेंगाल आणि मोहन बागानमध्ये. मोहन बागान सगळ्यात सक्सेसफुल क्लब आहे. 17 वेळा हे कॉम्पिटिशन जिंकलं आहे. त्याच्या मागे 16 वेळा ईस्ट बेंगाल जिंकला आहे आणि लास्ट इयर नॉर्थ ईस्ट युनायटेड जिंकला आहे, जे सलग 2 वेळा जिंकून आलेलं आहे. त्यामुळे या क्लबच्या पार्टिसिपेशन किंवा ऑर्गनायझेशनमध्ये बेंगॉल, झारखंड आणि नॉर्थ ईस्ट युनायटेडचे काही किंवा नॉर्थ ईस्टचे काही राज्य यामध्ये पार्टिसिपेट करतात ऑर्गनायझेशनमध्ये. तसेच आर्मी यामध्ये ऑर्गनाईज करते. त्यामुळे प्रेस्टिजियस टुर्नामेंट आजपासून सुरू होतोय. हळूहळू बघूया कशा मॅचेस होतील आणि त्याबद्दल काय माहिती आपल्याला भेटते.